हॅलो. हॅलो, नमस्कार सर. नमस्ते, नमस्ते सर. काय जेवण वगैरे नमस्ते. आवरलं? हां, जेवण झालं. बोला की सर. तुमचं झालं का? नाही आता आवरायचं आता 8 वाजले आता. एक थोड्या वेळा. बरं. ते नाही का मध्यंतरी आपण ते पेशंटला औषध दिले होते, पायाला जखम झाली होती. हां, बरोबर आहे की त्यांचं HbA1c रिपोर्ट वगैरे पण पाठवलेला. मागच्या महिन्यात हां. दिलता ना ते ऑक्टोबर महिन्यात. हां, 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 हां. ते हां, ते जखमेचा परत फोटो पण फोटो पाठवला होता. पाठवलाय तुम्हाला, पहिला आणि आताचा फोटो पाठवलाय तुम्हाला. बघितला का आता? भरपूर आता फरक पडलाय की हो. चेक चेक करताय आता? होय, मी आता ओपन केले ना WhatsApp. हां, 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 हां. खूप जबरदस्त रिझल्ट आला त्याला. हां, फरक दिसतोय त्याच्यामध्ये. आणि आणि किती त्यांचं मला म्हणणं वाटतं असं आहे 10-15 दिवस झालेत फक्त. काहीतरी हो. 21 ऑक्टोबरला तुम्हाला तो फोटो पाठवलेला जखमेचा. हो, हो, हो. तेव्हा बरोबर, ऑर्डर बरोबर. करून तुम्ही औषध चालू केलं त्याला. आता आज तारीख आहे मला वाटते 8 तारीख ना आज. 8 8 8 आहे 8 नोव्हेंबर. हो. बरोबर. तर 18 दिवस खूप झाले लगभग. जबरदस्त. हां, 17-18 दिवसात एवढी जखम भरणं म्हणजे चांगला रिझल्ट आला त्यांना. हां, 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 हां. शक्यतो कसं आहे शुगरमध्ये गँग्रीन पेशंट असला की ते डायरेक्ट खरडाखरडी करतात. शेवट पर्याय पाय कापा, बोटं कापा, अंगठं कापा. हां, आणि हां, हां, हां. हे खतरनाक म्हणजे ह्या व्यक्तीला पण खूप आनंद झाला असेल बाबा जखम भरली माझी ती. हो ना, भरायला लागली चांगली. हो, हो, हो. नाही, चांगला रिझल्ट आला. पाय पण त्यांचा काळा होता आधी, ते पूर्ण आता थोडासा रेडमध्ये दिसतोय आता. काय झालं असेल पहिलं ते शिरा वगैरे जरा चोकअप झाले असतील ना, ते सुजल्यामुळे वगैरे ते हां, हां, गँग्रीननी. हां. हे आपल्या अँटॉक्स डी आणि अँटॉक्स टीमुळे ते पूर्णपणे हे झालं ते. इन्फेक्शन झाल्यामुळे ते काळं पडलं होतं ना पाय बी सगळा. बरोबर, बरोबर. तिला पण पूर्वरच चालू झाले असतील आता नाही का, सूज पण उतरली बऱ्यापैकी. नाही, सूज पूर्ण उतरलेली आहे त्यांची. आधी पाय कसला होता असं हे होता त्यांचा. हां, हां, हां. खूप जबरदस्त बदल झाला त्यांना. कंटिन्यू औषध चालू ठेवायला सांगा त्यांना. आणि इन्फेक्शन जे वाढत होतं ना, हं. इन्फेक्शन पण वाढायचं कमी झालंय ना. म्हणजे बरोबर. जखमच यायला लागली, इन्फेक्शन पुढे जायचं तर बंदच झालं समजा. हां, तर त्यांची ट्रीटमेंट ज्या डॉक्टरकडे असणार ते डॉक्टर हँग झाला असणार. त्यांच्याकडे अजून काही दाखवलं नाही वाटतं. नाही दाखवलंय काय? का? दाखवा की त्यांना म्हणा जखम एवढ्या वर्षाची जखम होती म्हणावं. 15 बरं, ते मला वाटतं 20 दिवसामध्ये किती बदल पडला जरा दाखवून घ्या त्यांना. सांगतो मी त्यांना. म्हणजे काय आहे की अशा डॉक्टरांच्याकडे भरपूर पेशंट असतात. तर हां, ते हां, डॉक्टर हां. सुद्धा सजेस्ट करतील ना मग. ओके, ओके. कारण हे आणि खूप महत्वाचं आहे. त्यांचं एखादा म्हणणं अवयव असं कापून टाकणं म्हणजे सोपी गोष्ट नाही ना. ते माणसाला सहन होत नाही ते. ना, अहो ते फार अवयव जाणं म्हणजे सोपं नाही ना, ते कायम बसून राहील माणूस. होय, होय. नाही पेशंटचं काय मत आहे? पेशंट आहे का खुश? पेशंट आहेत, पण त्यांचं म्हणणं असं आहे की बाबा अजून काय पावडर भेटते का त्याच्यावरती लावायला वगैरे नाही नाही, का नाही. ते. काय काय लावू नका म्हणावं. उगाच काय काय गरज नाही. आता ह्यो फरक पडायला लागलाय ना आता. हां, 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 मग हां. आणखीन काही एक्स्ट्रा एक्सपेरिमेंट करायची काही गरज नाही. 15 दिवसाचा फरक म्हणजे चेष्टा नाही. शुगर पेशंटची जखम बरी होणं हे म्हणजे हां. सोपी गोष्ट नाही आहे. ते नॉर्मल व्यक्तीचं वेगळं हां, 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 आणि हां, शुगर हां. पेशंटचं वेगळं. मग एवढा 15 दिवसात चांगला फरक पडलाय. बाकीच कशाला लावायची काय गरज आहे? हां ना, ते हा, विचारत एक होते. कंटिन्यू ठेवा म्हणावं. पाय ओके होऊन दे. आणि ओके झालाय म्हणून औषध थांबवायचं नाही. कारण नाही. वरून जखम भरलेली असते, आतून जखम ओले असते. हां. कंटिन्यू ठेवून त्यांना HbA1c वगैरे पूर्ण नॉर्मल येईपर्यंत कंटिन्यू औषध त्यांना चालू ठेवूया. ओके, ओके, ओके. कारण भरपूर लोकांचं कसं होतं जखम भरली, वरनं खपली पडली, औषध बंद केलं, परत काही हां. दिवसानं पाय सुजायला चालू झाला. अशा काही गोष्टी झालेल्या आहेत. त्यामुळे थोडे ओके. दिवस कंटिन्यू घ्यायला सांगा. कारण आत इन्फेक्शन मोठं आहे यांचं. हां, 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 कव्हर हां. व्हायला पण थोडा वेळ लागणार. ओके, ओके. त्यामुळे काय अडचण नाही. त्या कंटिन्यू करायला सांगा त्यांना. ठीक आहे, ठीक आहे. आणि ओके. वगैरे काय नाही. त्यांचं काय करा एखादा व्हिडिओ वगैरे पण बनवून टाका. बरं, बरं, बरं. पेशंटचा व्हिडिओ पण घ्या. आता हे फोटो आहेतच माझ्याकडं. ठीक आहे, ठीक आहे. पण व्हिडिओ पण त्यांचा बनवा. म्हणजे कसं आहे की अनेक लोक ह्या त्रासात आहेत. त्यांना रिझल्ट दाखवणं गरजेचं आहे. ठीक आहे, ठीक आहे. चालतंय. तर रिझल्ट बघितलं की अनेक लोकांना फायदा होईल त्याचा. ओके, ओके, ओके. चालेल. आणि घ्या कंटिन्यू औषध चालू करा त्यांचं. अँटॉक्स डी टी कंटिन्यू ठेवा. ठीक आहे, ठीक आहे. ओके. ओके सर. ओके. थँक्यू.